विहिरीच्या शेजारी ट्रेजर हंटिंग करत होतो आणि तेवढ्यात आमच्या हाती लागला एक डबा। जेव्हा तो आम्ही बाहेर काढला तेव्हा त्या डब्यात जे काही सापडलं ते बघून तुम्ही थक्कच व्हाल। आज आम्ही आलो होतो कोकणातल्या एका जुन्या अशा घरामध्ये जिथे गेल्या कित्येक पिढ्यांपासून लोक राहून गेले आहेत। आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला समजलं की मागे खूप मोठी बाग आहे आणि बागेच्याच पाठी एक सुंदर जुनी विहीर सुद्धा आहे। हे आम्हाला कळताच आम्ही लगेच मेटल डिटेक्टर घेऊन त्या विहिरीच्या शेजारी काय सापडतंय का हे पाहण्यासाठी गेलो होतो। आणि तिकडे विहिरीच्याच बाजूला एक रीडिंग आली। जेव्हा आम्ही तिकडे खणायला घेतलं तर पहिल्यांदा तर काही दिसत नव्हतं, पण मेटल डिटेक्टर मात्र सांगत होतं की नक्कीच काहीतरी या खड्ड्यामध्ये आहे। म्हणून आम्ही खड्डा अजून खोल खणला तेव्हा एक दृश्य आमच्या नजरेस पडलं। तो एक पितळेचा डबा दिसत होता। मग आम्ही पटकन आजूबाजूची माती काढून तो डबा कसा तरी बाहेर काढला। डब्बा बाहेर काढल्यानंतर समजलं की डब्यामध्ये काहीतरी आहे, पण इतकी वर्ष हा डब्बा मातीत असल्यामुळे त्याचं झाकण पूर्ण गच्च बसलं होतं, ज्यामुळे एका दगडावर आपटून ते झाकण कसं तरी आम्ही उघडलं। आणि जसा तो डबा उघडला तेव्हा अक्षरशः त्या डब्यामध्ये इतके कॉइन होते आणि ते इतके जुने होते की ते बघून तुम्हाला आश्चर्याचा झटकाच बसेल। जेव्हा एक एक करून मी कॉइन बाहेर काढत होतो तेव्हा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता। 1 पैसे, 2 पैसे, 10 पैसे, 20 पैसे असे खूप जुन्या काळातील कॉइन त्या डब्यामध्ये होते। आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता की असा काहीसा ट्रेजर आम्हाला या ठिकाणी सापडेल। त्यानंतर आजूबाजूचा परिसर आम्ही तपासून पाहिला आणि तिकडे आम्हाला जे काही सापडलं तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल। बोकोबा भिपंटर या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ अपलोड केला आहे, तो एकदा नक्की पहा आणि इथे सुद्धा फॉलो करायला विसरू नका।